नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी आपण तयारी करतो आहोत. माझ्या चॅनलवर या परीक्षेच्या आधीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले प्रश्न मी सोडवून दाखवलेले आहेत. प्रश्न सोडवून त्याची प्रॅक्टिस करणं हे खूप आवश्यक आहे, कारण बऱ्याचदा आपण अभ्यास करत असतो पण त्या अभ्यासावर आधारित प्रश्न नेमका कसा येणार आहे याची प्रॅक्टिस ही उपयोगाची ठरते आपल्याला परीक्षेच्या वेळेला. असंच जर तुम्हाला चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक हवी असेल तर तुम्ही या मोबाईल नंबरवर मला संपर्क करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला 300 पेक्षा जास्त प्रश्न मिळणार आहेत विथ आन्सर की, आणि याची फी अगदीच थोडी आहे. आजचा प्रश्न बघूया काय. प्रश्नामध्ये विचारले आपल्याला डॅशमुळे वातावरणातील ओझोनच्या थराचा नाश होतो, आणि पर्याय आहेत कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड. तर आपल्या पाठ्यपुस्तकातल्या पहिल्या धड्यामध्ये या प्रश्नाचा रेफरन्स आहे बघा. त्याच्यामध्ये ओझोनचा थर संरक्षण कवच असं आपल्याला एक माहिती दिलेली आहे, आणि तिथे आपण वाचतो की ओझोनचा थर जो असतो तो स्थितांबर या थराच्या खालच्या भागात असतो. ओझोनचा थर करतो काय तर सूर्यापासून येणारी जी अतिनील किरणं असतात ती हा ओझोन वायू शोषून घेतो, आणि त्याच्यामुळेच पृथ्वीवर सजीवांचं संरक्षण होतं, सजीव सृष्टी टिकून राहायला मदत होते. आता या ओझोनच्या थराला धोका कशामुळे तर 2 वायू आहेत, क्लोरोफ्लोरोकार्बन आणि कार्बन टेट्राक्लोराईड. हे रासायनिक वायू हवेत मिसळले तर ओझोनच्या थराचा नाश होतो. आणि हे वायू येतात कुठून तर लक्षात ठेवाल, वातानुकूलन यंत्रे म्हणजे AC आणि रेफ्रिजरेटर्स म्हणजे फ्रीज याच्यामधनं हे वायू बाहेर पडतात आणि ते वातावरणात मिसळतात, आणि क्लोरोफ्लोरोकार्बन आणि कार्बन टेट्राक्लोराईड या 2 वायूंमुळे ओझोनच्या थराला धोका निर्माण होतो. या बाबतीत जाणीव निर्माण व्हावी, या बाबतीत सगळ्यांना माहिती व्हावं, त्यामुळे ओझोन संरक्षण दिन असा साजरा केला जातो 16 सप्टेंबरला. आता येतच आहे पहा 16 सप्टेंबर, फार लांब नाही आहे ही तारीख. तर यावर्षी लक्षात घ्याल 16 सप्टेंबर आल्यावरती काय आहे. आपले वाढदिवस, मित्रमैत्रिणींचे वाढदिवस आपल्या लक्षात असतात. तर यावर्षीपासून ओझोनचा वाढदिवसही लक्षात ठेवाल 16 सप्टेंबर. ठीक आहे, परीक्षेत विचारू शकतात आपल्याला, आणि तसंही आपल्याला एक नागरिक म्हणून माहिती असायला हवं. तर ओझोन संरक्षण दिन 16 सप्टेंबर. मग कार्बन टेट्राक्लोराईड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन मधलं आपल्याला पर्यायामध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन दिलेलं आहे, त्याच्यामुळं हे जे जे आहे याचं या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. ठीक आहे, चला आता मग आजचा व्हिडिओ इथे थांबवते आहे. असेच प्रश्न सोडवून दाखवलेले व्हिडिओ अजूनही घेऊन येत आहे, आणि तुम्हाला परीक्षेसंदर्भात काही शंका असतील तर तुम्ही माझ्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपवरती संपर्क करू शकता. चला, छान तयारी करा, प्रश्न सोडवत राहा, माझं चॅनल बघत राहा, आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका. ऑल द बेस्ट, बाय.